माझी चिमणी खा. भूक लागली तुला? हां, भूक लागली? हां, काय होतंय तुला? तू पण जेव थोडंफार. हां, त्रिशाला त्रिशाची पेशी वाढली, परत तिला कफ झालंय, परत तिला निमोनिया झालंय. एवढा आजार एकदमच झाल्या तिला. तिचा चेहरा कसा सुजलाय बघा, चेहरा इथं वरती बघ ग बाय. बास तुला? बास झालं? पाणी पे, मग पाणी पे. सकाळी तिचा अजून काही काही चेकअप आहे. पूजा तू जा जेव. खरंच मी बसतो इथं, तू बाहेर जाऊन जेवण करून. पाण्याची बॉटल ते कुठं पाणी भरायचं माहिती झालं का? बघितलं जात नाही खाली का? मला आधी घरी पाठवते तूच, आणि परत मला बोलवते तूच. या टाईमाला अंधारात आलोय मी जाऊन. जोरात बोल ना. मला भीती वाटते. मी काय करू? ते त्यांच्या लेकरांचा आवाज जोरात यायला ग, काहीच ऐकू येईना. भीती वाटायली असं म्हणते का? कशाची भीती वाटायली? नको बळजबरी करू तिला. आता खाल्लंय ना तिनं. पाणी पाच तिला. त्रिशा पाणी पे, पाणी पाणी दे तिला. तिचं सकाळी अजून चेकअप आहे. इंजेक्शन दिलं काय तिला आत्ताचं? हां, त्या ग्लासवर लगेच झाकून ठेवायचं. तेवढं पाणी नाही काढायचं बॉटलमधून, थोडंच काढायचं, म्हणजे वेस्ट होईल एवढं नाही काढायचं. मी पिऊन टाकू का हा पाणी? जा की बॉटल भरून घेऊन या. जा तू जेवून ये. सकाळी पण नाही जेवली, दिवसभर नाही जेवायला. खा तेवढं भात चपाती. मी पण आणलंय त्या डब्यात थोडं भाकर आणि भाजी. तिला झोप लागली काय की? किती खेळायची ती आणि एकदम शांत झाली. त्या दिवशीच मी म्हणत होतो तुला चल चल, तिला ॲडमिट करून. नाही ऐकलं. माझं ऐकलं असतं त्या दिवशी तर तवाच्या तवाच बरं झालं असतं, माहिती आहे का? जोरात बोल ग. मला काय स्वप्न आलं? स्वप्न आलं नाही, पण मी म्हणतोय ना तिला जरा जास्तच व्हायलंय, तिला ॲडमिट करू ॲडमिट करू. तुला ते लग्न करून तर सगळं विघ्न झालंय. तुझ्या आईचा फोन आलता काय? सागरचा आलता काय? सागर लयच फोन करतोय आता, पहिलं कधी करत नव्हता. काय भानगड आहे? सगळ्याला मया असते. पहिलं कधी करायचा तो फोन? पहिला आई येत होती तेव्हा. तिकडं आपण त्या दिवशी गेलो तेव्हापासूनच करतोय फोन. एवढं वेगळीच घटना घडली, माहित नाही. घडलंय आता सगळीकडं, दुःख झालंय. ते तिकडं अडकले, आपण इकडं अडकलो. पोरं कसे म्हणत होते, पप्पा सकाळी लवकर या बरं का. झोप लागायची काही तुला? हात सरळ कर. हात इथं ठेव, इथं असं ठेव. हां असं. तिला बांधलंय तर किती. काय झालंय? पडली काय? तिला नको हे करूस. तोंडात भात होता तिच्या? हां, का नाकातून आलंय? हां, पाणी पे की त्रिशा. अगं ते कोरडं भात तिला असं जाय ना नरड्याखाली. आणि ती डाळ तू काय केलंस? ते तिखट मिक्स केलंस. डॉक्टरांचा राऊंड चालू आहे आता, बोलत असतात ते. काय झालं? काय काय झालं? हां, इंजेक्शन नाही करत. इंजेक्शन नको आहे तुला? बरं नका. तर काय म्हणतात मॅडम, तुला ऐकू आलंय का? ते म्हणतात 4 नंतर तिला काय खायला द्यायचं नाही ना, पाणी पण पाजायचं नाही. पाणी पण नाही प्यायचं हां त्रिशा 4 नंतर. तिला आताच रात्री काय पाजायचं ते पाज. चल तिला घेऊन जाऊ ना जेवण करायला बाहेरच. तिथं जेवण करून पाणी पिणे भरून तिथनंच आणू. चल.
हा परत झोप निवांत. नको करू तसं तिला, डवचं नको दे तिला माझ्याकडं. तो डबा वगैरे घे. चल त्रिशा जेवायला जाऊ बाहेर. तू नाही खाणार? आम्ही खातो की. चल चल ना माझ्याजवळ ये. असं म्हणते ती उठव म्हणून. बाहेर खेळायला जायचं आपण. किती बाळा झोपल्यात ग त्रिशा? भरपूर. काही दुखतंय का बाया तुझं? हात दुखायलाय? हा तुझी हातातली बांगडी कुठे गेली? चल नको बघू. चल बाहेर जाऊ आपण. जायचं हां? इकडं खेळायचं आता. खेळणार? खेळते तू? खेळते? हां चल. तो ती आत्या कुठं बसली जेवत? ती दीदी तुझी दीदी. जा खाते. तिला म्हणलं चल बाहेर फिरायला. तिथं पण लई गोंधळ व्हायला लागलाय. आणि तिला मलाच आवडना ते गोंधळ. तेवढं गोंधळ व्हायलाय. नाही खाते आता. आता जेवली ती. त्रिशा ये पळ चल. मम्मी कुठे? तिला म्हणलंय ना ये म्हणलं डबा घेऊन आणि जेव तू पण. पाण्याची सोय इथं असायला हवी होती वरती. ते असं फिरून फिरून जावं लागतं आणि तिथं वाटायली भीती. मला पण भीती वाटायली तिथं. ते काय आली तिची मम्मी भूतासारखी यायली. तिला म्हटलेलं त्या दिवशीच चल पूजा तिला ॲडमिट करू. चल चल चल. ऐकलंच नाही. कुठलं लग्न करून पार विघ्न आलं घरात. बस इकडं बस. रस्त्यावर नको बसूस आणि जेव. खा मी पाणी आणतो. कुठं तुला मुंग्या दिसतात? काय नाही होत. जातात ते पलीकडं. खात्रीशा तू पण अजून. तिला 4 नंतर पाणी देखील देऊ नका म्हणलंय. काय कसली टेस्ट आहे म्हण. हां आता पाठ दूध नाही. दूध आपली म्हैस आता कुठं दूध देते? सकाळी येते दूध सकाळी. हां येते. नाही तिला आवडत दूध. घरात दूध असून पण नाही खात एवढं ती. भात खा म्हणलंय की. ती पण नाजूक आहे त्रिशा सारखी सेम.